नदीसाठी सोडला जातो आणि पावसाळ्यामध्ये ओव्हरफुल झाल्यानंतर तिथून पण सोडतात आणि तिकडे जी उलथी आहे तिथून पण पाणी आपोआप जातो. याचा वाल्व कुठे तुम्हाला दाखवतो मी. हा बघा इथं व्हील दिसतोय ना, तिथं याचा वाल्व आहे. तुम्हाला जवळून दाखवतो मी आता तो. हा भेटले का रे काय? वावीच ना? काय वावी लागतात काय? तेलापे पण आहेत का? तुम्ही पण उंबरवाडीचे का? हे तुम्ही मग त्या बाजून आले असतील ना तिकडून, या इकडून डाव्या साईडची. काय रे शाळेत जाता का तुम्ही? आजची सुट्टी आहे ना, पोरांना मोठी आवड आहे माशांची. मंडळी, या डॅमच्या वरच्या बाजूला ही झाडं दिसतात ना, त्याच्यावरती टेकडीवर तिकडे वर सपाटी आहे आणि त्या साईडला आदिवासी वाड्या आहेत. झेंड्यावाडी, गिऱ्याची वाडी, उंबरवाडी, भरपूर वाड्या आहेत अजून, चिंचवाडी वगैरे. तर तिकडची पोरं आहेत ना, मासे पकडण्यासाठी येतात आणि तेवढं संध्याकाळच्याला भाजी लावतात. कोणी म्हणजे जास्त भेटले तर विकत पण असतील. तर मी तुम्हाला आता घेऊन आलो आतमध्ये, जिथे वाल्व आहेत, इथून पाणी सोडतात उन्हाळ्यामध्ये आणि हे याच्यावरती गलछडी म्हणतो त्याला आपण, त्याच्यावर मासे पकडतात, जाला वगैरे नाही टाकत. तर इथे पण 2 आहेत आणि तिकडे पण आहेत. तर त्यांना जवळच असल्यामुळे ते येतात आणि इथून समोरून आपली माणसं तिकडून आता डबल ह्या साईडला येतात, म्हणजे पाण्यात भिजून. गारवारा सुटला, थंडी लागली असेल त्यांना बहुतेक. तर बघू आता इथं आल्यानंतर ते काय म्हणतात. रायगड जिल्हा परिषदेची शाळा, तलवडे आमच्या गावची शाळा, तिथे मी 2रीत किंवा 3रीत होतो, बहुतेक 2रीतच होतो. त्यावेळी आमची इथे सहल आली होती. त्या आठवणी इथे आल्यानंतर एकदम अशा माझ्या ताज्या होतात. आम्ही कुरमुऱ्यांची भेल बनवली होती गुरुजींनी आमच्यासाठी. डॅममध्ये ज्याने मासे सोडलेत ना, त्यांची होडी आहे ही. म्हणजे उन्हाळ्यामध्ये जाळे टाकून मासे पकडण्यासाठी जिचा उपयोग होतो. तर मी तुम्हाला आता पुढच्या बाजूला दाखवतो की पाणी जेवढा शांत दिसतोय ना, तेवढा खोल आहे. कारण की आपल्यात एक म्हण पण आहे, उथल पाण्याला खलखलाट जास्त. तर तिकडे तुम्हाला आता मी जिकडे उलथी आहे तिथे दाखवेल तो पाणी कसा आवाज करतोय आणि किती स्पीडमध्ये असं वाहतोय. हा मागे, यांच्या मागे जेवढा तुम्हाला शांत पाणी दिसतोय ना, तो खूप खोल आहे, खूपच खोल आहे. उन्हाळ्यामध्ये तुम्हाला दाखवायला पाहिजे होतं ज्या वेळेत पाणी आटलं होतं त्यावेळेत. पुढच्या वेळेत मी तुम्हाला दाखवेलच किती खोली आहे त्याची ती. आता तुम्हाला इथे कसा शांत पाणी दिसतोय आणि तो काळा असा दिसत नाही, डार्क हिरवा दिसतोय. कारण की झाडांचा प्रतिबिंब, डोंगर आहेत त्यांचा प्रतिबिंब त्यात पडलेला आहे ना. तर खरोखर असं बघत राहिला पाण्याकडे ना, वरच्या बाजूने हवा आहे ना, तर थोडीशी चक्कर करते. सगळेजण तेच सांगत होते की आम्हाला थोडी चक्कर करायला लागली पाण्याकडे बघत राहिलो तर. तर इथे झाले, मी तिथे जास्त वेळ थांबलो नाही ना, बोललो चला निघूया आपण लगेच तिकडे जाऊया. कारण की ते आम्ही जिथे उभा होतो तिथं पत्रा पण थोडा खराब झालेला आहे. तर चला भेटू आपण तिकडे आता. इथून निघायच्या अगोदर तुम्हाला मी व्हीलची साईज दाखवतो आणि गेअर किती मोठे आहेत त्या वालचे ते बघा. व्हील बघा, हे हँडल आहे हा व्हील बघा, किती जाड आहे. माझ्या हातामध्ये बसत नाही एवढे जे व्हील आहे ते फिरवायचे 2 आहेत. आणि हे गिअर बघा कसले मोठे आहेत. त्याच्यामध्ये एक बोट माझा आरामात जातोय. हा त्याचा बोल्ट आहे, खूप मोठा बोल्ट आहे हा, तुम्हाला दिसतोय. आणि हा गिअर, लॉक पण भरपूर जुना आहे इथे. ते उन्हाळ्यामध्ये पाणी सोडायचं असेल त्यावेळी याचा वापर करत असतील ते. शेतीसाठी पाणी आपल्याला उन्हाळ्यात भेटतो ना, इकडे अवसरा, बिरदुला, वरई इथूनच जातो. हे 2 व्हील आहेत, त्याच्यामध्ये हा शाफ्ट एक, त्याला पण व्हील येते. आणि आता इथून चला आपण तिकडेच जाऊ जिकडे पहिलं आपण तुम्हाला दाखवलं होतं, तिकडे जिथे पाणी जिथे पलटी होतो तिथे जाऊ आपण. ऊन पण मस्तपैकी पडलं आहे बघा. यांचं काहीतरी चाललं आहे तिकडे, भरपूर उंचावर आहेत आपण. हा बांध भरपूर उंच आहे,
इकडे बघा, आता ऊन पडल्यामुळे आहे ना दृश्य एकदम चांगलं दिसतंय. हे पांढरे ढग आहेत, त्यांच्यामध्ये पाऊस नाही आहे, आणि काळे ढग असतात ते पावसाचे असतात, आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. हा एक काळा ढग दिसतोय ते, त्याच्यामध्ये पाणी आहे. आणि हा आपला पूर्ण डॅम तरी पूर्ण दिसत ना, तिकडे आतमध्ये आहे अजून त्या साईडला डोंगराच्या मागे. डोंगर म्हणजे त्याला टेकडी म्हणतो आपण, छोटा डोंगर आहे तो. तुम्हाला आता वनगाई दाखवतो मी, थांबा पुढे जायच्या अगोदर. बघा इथे आपल्याला एक कलप दिसलेला आहे. वनगाई आहेत छोट्या छोट्या, छोटी पिल्लं आहे ती वनगाईची. ती अशा कल्पामध्येच फिरतात सर्व वनगाई, सर्व कल्पात चालल्यात बघा. पुढे पुढे दुर्वा आहे त्याच्या खालून चालल्यात त्या. आपला व्हिडिओ बघून जी लोक येत असतील त्यांना एक विनंती राहील माझी, की इकडे कचरा करू नका. म्हणजे प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकच्या बाटल्या वगैरे आणतात आणि टाकून जातात. आता आपण एवढं फिरलो बघितलं तर कुठे आपल्याला कचरा दिसला नाही. तर येत्या वेळेत इकडे काही तुम्हाला खाण्यापिण्याची सोय नाही, तर येत्या वेळेत घरून तुमचं काही नाश्ता पाणी जे असेल ते घेऊन या. आणि स्टीलचे डबे, स्टीलच्या पाण्याच्या बाटल्या ह्या घेऊन या, कारण की त्या तुम्हाला वापस नेता येतात. प्लास्टिकच्या असतील तर आपण ते टाकून देतो. म्हणून कोणीही इकडे आल्यानंतर कचरा करू नका, ही एक माझी विनंती राहील सगळ्यांना. आता पावसाचा जोर कमी झाल्यामुळे कसं आहे की उलटीवरती पाणी एकदम कमी आहे, आणि त्याच्यामुळे एकदम म्हणजे सुरक्षित वाटते. लहान मुलं जरी असतील ना इथे, म्हणजे आपण लहान मुलांना जरी घेऊन आलो तरी काहीच भीती नाही आहे. हा पाणी मित्रांनो इथून पुढे नाल्याला जातोय. तो नाला मठाच्या इकडेच निघतोय. इथे औदुंबराचं झाड आहे, इथे पण औदुंबराचं झाड आहे, आणि पुढे जो आहे तो खैराचं झाड आहे. त्याची पानं अशी असतात छोटी. आणि इथे आपली मंडळी आहेत. रसिका जावयांना, चिमूला आणि प्रतीक्षाला आणायला गेली होती. आमच्यासोबतच आली होती ती, पण जावयांचा फोन आला होता की आम्ही पण येतोय, आणि जावई भाच्याला घेऊन आलेत. त्याला असं बाहेर फिरायला काढलं की त्याला मजा वाटते, म्हणून त्याला मठामध्ये पहिलं दर्शनाला आणलं होतं, आणि तिथून ते इकडे मागे आलेत. तर ते आता खाली येणार नाहीत, वरतीच दाखवतो, कारण खाली चिकट तर नाही आहे, पण आपण सांभाळायला पाहिजे. त्याच्यामुळे त्याला आता वरतीच फिरवायचं आहे. आणि मागे चिमू आणि प्रतीक्षा आहे, ते पण येतील आता. जावई पुढे चालत चालत आलेत. तर ती बघा प्रतीक्षा आणि चिमू आले आता तिकडून. आणि हे आपली 3 माणसं पाण्यात भरपूर भिजलेले आहेत. हे चिमूनी गौरीचा फूल आणला आहे रस्त्यातून तोडून, आणि ही 3 माणसं आहेत ना आपली पाण्यात भरपूर भिजलेत. उद्या कौशलला बहुतेक आता शिंका वगैरे चालू होतील ना, सर्दी होईल. पाणी गार आहे ना इथला भरपूर, त्याच्यामुळे इथे पाण्यात भिजल्यानंतर सर्दी होण्याचे चान्सेस भरपूर असतात. खूप वेळ झाला पाण्यामध्ये भिजतात येतं, त्यानं आता मी बाहेर काढतो आणि आता घरी निघू आम्ही. कारण की आता संध्याकाळ होत आले आणि इकडे मच्छर वगैरे पण असतात, आणि चिमूचा बाळ पण आहे. त्याच्यामुळे आता आम्ही जरा बाहेर निघतो पाण्यातून आणि घरी निघू आपण आता. झालं झालं, चला चला आता चला नीट पाण्यातून. करतो करतो. तर मित्रांनो, ह्या ज्या रानवाटा आहेत ह्या आपल्याला सह्याद्रीच्या कुशीमध्येच बघायला मिळतात.
माझ्याकडे 2 बैल होते, त्यावेळी मी बैलांना चरायला घेऊन रानात जायचो. ते अशाच चिखलाच्या आणि झाडाझुडपांच्या वाटांच्यातून जायचो. त्या सर्व आठवणी ताज्या होतात इकडे आलं तर. तर मंडळी, आता आपण मठाजवळ गाड्या लावल्या तिथे जाऊ, पुन्हा स्वामींचं दर्शन घेऊ आणि त्याच्यानंतर आपण घराकडे निघू. तर चला आता जाऊ मठात. तर मित्रांनो, आजचा आपला छोटासा व्लॉग तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.